गोकुळ सोबत गोकुल. हातात पायतान घेतल्याशिवाय काम होत नाही. माजी नगरसेवक सरदार साळुंखे. रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदारांनी जास्त उंचीचा रस्ता तयार केला असल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या घरात पावसाच्या पाण्याचा शिरकाव होत आहे. केलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे माजी नगरसेवक सरदार साळुंखे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. आता त्या अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणे आता की रस्ता झाल्यावर गट्टार करणार. कुठला अधिकारी होता म्हटलं 2 रपाट्या घालायचं नाही का म्हटलं. आता लाखो रुपये घालून आमदार क्षीरसागरांनी ही खांब लावल्या का पीस म्हणून तिची केबल विबल गेल्या आणि त्यातनं कुठनं आता खालनं गट्टार काढणार म्हणजे हे असते. ॲक्च्युली तुला सांगतो पहिलं गट्टार करायचं, ड्रेनेज करायचं आणि मग रस्ता करायचा असतोय. बरोबर उलटा आहे. म्हणजे यांना टक्केवारीचे मतलब आहे. क्वालिटी देणं घेणं नाही, नियोजन नाही, काय नाही आहे. यांना खुर्चीत बसून काय का काम आहे. हाय आलं पैसे कसं पण मंजूर कर, सफी एकदा भूर एका तोंडाला पावडर आणि जनता पण ग बसायला आल्या. त्यामुळे ही सोकवलेटी अधिकाऱ्यांनी ही लोक ज्या त्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला आडवं पडणार नाही. त्या गोष्टीला आता योग्य आहे का तू सांग. एवढी केबल मोठी लाखो रुपये करते गेला तिथे गटार घालणार आहे. तुम्ही घालायला वाव तर का बघ किती ह्याच्या बसणं त्या खांबातनं कुठनं गटार काढणार. आणि आता प्रत्येका दुकानाच्या वाढेतनं घरातनं पाणी जाणार योग्य आहे. आता 2-3 वर्ष रस्ता होणार नाही, तुम्हालाच त्रास आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.